हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला सारखं भाजी खाऊन कंटाळा येतो. तर ही भाजी नको ती भाजी नको असं होतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. कुठलीही भाजी केली तर चव राहत नाही. तर काहीतरी असं टेस्टी खाल्लं म्हणजे एक चपाती तुम्ही एक्स्ट्रा खाल एवढं भारी लागते. नाहीत कधी बनवलं नसेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. 100% सांगते की तुम्हाला ही आवडेलच. तर बघता क्षणी कधी खाईल असं वाटणार आपल्याला. आज बनवणार आहे दही तडका. तर या पद्धतीने दही तडका नक्की बनवून बघा. तर एकदम टेस्टी असा. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर बघू शकताय हा छोटासा माठ मी दही लावण्यासाठी खास आणलेला आहे. दुकानात गेल्या गेल्या मला इतका आवडला हे माठ, एकदम छोटासा. खास मी याच्यामध्ये दही लावते या माठामध्ये. तर खूप छान असं दही लागते याच्यामध्ये. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला काहीतरी दुपारच्या वेळेस लस्सी, ताक वगैरे असं मसाला ताक काहीतरी प्यावंसं वाटते, म्हणून रोजचं दही याच्यामध्ये लावतेच मी एक दिवस आड. तर मस्त छान आता याच्यामध्ये दही टाकलं आणि घुसळून घेतलं. छान आता एकजीव करून आपण रवीने किंवा कशाने असं घुसळून घ्यायचं आणि बाजूला केलं. इकडं कढई छान असं गरम झाली की याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा चमच मोहरी घेतलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली याच्यामध्ये अर्धा चमच असं जिरं घातलेलं आहे. जिरं छान असं तडतडले की एक बारीक कांदा घातलेला आहे कट करून. तर एक छोटा साईजचा कांदा आहे बारीक कट केलेला. मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता आहे आपल्या झाडाचा, तोडूनच लगेच मी फोडणीत घालते. तर दारातच कढीपत्त्याचं झाड आहे. तर रोज मी असं फ्रीजमध्ये आणून पण ठेवत नाही की कढीपत्ता लागेल तेव्हा झाडाचा तोडून घेते आणि खमंग अशी फोडणी करते. तर खलबत्त्यामध्ये लसूण टाकलेला आहे भरपूर आणि याच्यामध्ये पण आपण कढीपत्ता खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया. तर कढीपत्ता, लसूण आणि 1 चमच आहे ते लाल काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे. तर हे आता सगळं जिन्नस आपण याच्यामध्ये एकदम असं बारीक वाटून घेऊया. तर खलबत्त्यातली वाटण्याची याची चव खरंच वेगळीच लागते. तर मिक्सरला फिरवण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये वाटलेलं खरंच वेगळीच चव लागते याची. मस्त असं बारीक मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये कांदा पण मस्त छान असा लालसर झालेला आहे. आता हे वाटण जे आपण खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे ते फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे. तर मस्त छान आता हे फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे. मस्त खमंग असा सुगंध फोडणीचा येतोय. एकदम खमंग फोडणी बसलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता हे पूर्ण एकजीव केलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आपण दही होतं फेटून घेतलेलं याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. असं दही याच्यामध्ये लगेच घातले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. फोडणीमध्ये दही आपण मिक्स करून घेऊया. तर मस्त छान आता हे मिक्स करायचं आहे फोडणीमध्ये दही, बघू शकताय. तर आता मी गॅस बंद करायचा आहे. दही टाकली की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय मस्त छान असा दही तडका झालेला आहे. वरनं हिरवी गार अशी कोथिंबीर, भरपूर सारी अशी वरनं कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव केलं आणि भात तर आपला तयार आहे. तर मस्त याला तोंडी लावण्यासाठी कांदा, काकडी, तुमच्याकडे गाजर असेल तर ते सगळं काही तुम्ही याच्यासोबत खाऊ शकताय. इतकं भारी टेस्ट लागते ना याची. तुम्ही एकदा खाल्लं तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवाल आणि एखादी चपाती तुम्ही एक्स्ट्रा खाल याच्यासोबत, एवढं भारी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.